हाय, मी नदाब सर स्वागत करतो तुमचं पायथॉन सिरीजमध्ये. आता शिका पायथॉन आपल्या मातृभाषेत. Good evening all. So we are starting with our session and today's topic. So let's revise what we have discussed in earlier classes. So what we were doing, we were discussing about the data types and variables, right? So let's revise that. What is data type and variable according to you? Yes, please. डेटा टाइप म्हणजे काय आपण हे बघत होतो. तर काय असतं डेटा टाइप्स आणि वगैरे सगळं त्याला बघायचं आहे. म्हणजे एखाद्या व्हेरिएबल म्हणजे काय, एखाद्या कंटेनरला दिलेलं नाव आहे. जसं की मी एक्झाम्पल पण सांगितलं होतं, किचन मध्ये असणारा डबा, किटली किंवा असणारे जे भांडे आहे ते काय सांगतं, भांड काय सांगतं, डेटा टाइप काय सांगतं की त्याचा टाइप काय आहे, आणि त्या भांड्याला असणारं नाव म्हणजे व्हेरिएबल असणार आहे आणि त्यामध्ये असणारं कंटेंट म्हणजे व्हॅल्यू असणार आहे. ओके, सिंपल वेन आपण असं बघितलं होतं. ओके, त्याचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे टाइप्स ऑफ डेटा टाइप्स आपण बघितले होते. काय आहेत, कोणकोणते डेटा टाइप्स आहेत आपल्याकडे, की ज्यावेळी आपण बघतोय पायथॉनच्या दृष्टिकोनातून, तर त्यावेळी हे बघणं गरजेचं आहे की हे डेटा टाइप कोणते आहेत. नॉर्मली आपल्याला माहित आहे इंट, फ्लोट, स्ट्रिंग, बूल असतंच, पण आपल्याला मेन काय बघायचं आहे, मेन बघायचं आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे त्याची स्पेशालिटी, पायथॉन मध्ये असं नवीन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओके, जस्ट कन्फर्म करा, स्क्रीन दिसते का तुम्हाला? ओके, हे डेटा टाइप्स आहेत. त्याचे 3 टाइप बघितले होते आपण. काय काय बघितलं होतं? बेसिक, त्यालाच आपण प्रिमिटिव्ह म्हणतो. त्याच्यानंतर कलेक्शन, कंटेनर किंवा कंपाऊंड, या तिन्हीचा अर्थ एकच. त्याच्यामध्ये काही टाइप्स बघितले होते, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. हे पायथॉन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. पायथॉनचं जर काय हार्ट काय असेल तर हे लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. पायथॉन मध्ये नवीन काय ऍड झालं असेल जे खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी आहे, जे की ऑलरेडी अगोदरच्या लँग्वेज मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नव्हतं. ओके, त्याचबरोबर तिसरा टाइप जो युजर डिफाइंड डेटा टाइप असतो तो म्हणजे क्लास. आपण हे दोन जे आहेत, कंटेनर टाइप आणि क्लास, आपण नंतर बघणार आहोत. आपण हे स्टार्ट केलं होतं, इंट, फ्लोट, स्ट्रिंग, ओके, बुलियन आणि कॉम्प्लेक्स. हे काय आहे आपण बघितलं होतं, राईट. हे याचे सिंपल व्हेरिएबल आपण डिफाईन केले होते, राईट. आता आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे की टाइप कन्व्हर्जन काय असतं ते बघायचं आहे आपल्याला ऍक्च्युअली. ओके, जस्ट कन्फर्म करा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतोय की आपण कसं एक्झिक्यूट करू शकतो एखादा प्रोग्राम, आणि त्याचे टाइप्स आणि ते वगैरे चेक आपण लास्ट टाइमला पण बघितलं होतं की डेटा टाइप आपण कसं चेक करतोय ते. ओके, स्क्रीन शेअर दिसते का, चेक करा. ही मी ज्युपिटर नोटबुक ओपन केलेले आहे. ओके, याच्यावरला जो कंटेंट मी लिहितोय, मी काय करतोय, ए इज इक्वल टू 5 असं चेक करतो. हे दिसतंय का तुम्हाला? फक्त साईज कन्फर्म करा. आता ओके, आता मी काय केलंय, ए इज इक्वल टू 5 असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, ए इज इक्वल टू 5. आता त्याच्यानंतर मी शिफ्ट आणि एंटर प्रेस करतोय. आता मी काय केलं, ए इज इक्वल टू 5 सेट केलंय त्याला. ओके, आता त्याच्यानंतर मी काय करतोय, फक्त ए लिहितोय आणि मी शिफ्ट एंटर करतोय, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला 5 दिसेल. ओके, ही ज्युपिटर नोटबुकची काय स्पेशालिटी आहे, तुम्हाला असं प्रिंट वगैरे काही लिहायची गरज पडत नाहीये शॉर्ट कोड साठी, डायरेक्टली तुम्हाला इथं आउटपुट दिसून जाईल. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय बघायचं आहे, मी जर असं म्हणलं ए इज इक्वल टू 5, तर ह्या ए चा टाईप काय होणार आहे? हा, हा इंटिजर आहे. फक्त इंट म्हणणार नाहीये तुम्ही, तर तुम्ही काय म्हणणार आहात, तर क्लास इंट. आता बघा, मी त्याचा टाइप चेक करायचा आहे मला. मी काय करणार आहे, टाइप फंक्शन मध्ये त्या ए ला पाठवतो. हा जो ए व्हेरिएबल आहे त्याला मी काय करतोय, टाइप या फंक्शन मध्ये पास करतोय. ह्याचं काम काय आहे टाइप फंक्शनचं, की तुमचा जो व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाइप कोणता आहे हे सांगणं. मग मी शिफ्ट एंटर करतोय, जर बघा इथं काय आउटपुट होतोय, क्लास इंट, राईट.
सेम वे जर तुम्ही इथं दुसरी व्हॅल्यू घेतली पॉइंट मधली 2.5 घेतलं आणि शिफ्ट एंटर केला तर काय आलं, क्लास फ्लोट आला. सेम वे तुम्ही बाकीचं चेक करू शकता. याला बुल टाईप द्यायचं असेल तर ट्रू, मी केलं ट्रू आणि फॉल्स. शिफ्ट एंटर केलं तर मला बुलियन आलं. सेम वे मी काय करतोय, डबल कोट मध्ये व्हॅल्यू सेट करतोय. सिंगल कोट ही चालतं, डबल कोट ही चालतं, हे दोन्ही फाईन आहे. मी काय करतो, हर्ष असं लिहितो. ओके, सिंगल कोट मध्ये. त्याचा डेटा टाइप बघा str आलो. स्ट्रिंगला str असा क्लास दिलेला आहे पायथॉन मध्ये. आता सेम वे आता कॉम्प्लेक्स हा एक नवीन डेटा टाइप आहे जो पायथॉन मध्ये सपोर्ट केला जातो. तो काय असतो, फक्त 5+7j या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. ओके, रिअल आणि इमॅजिनरी नंबरच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. मॅथ्सच्या रिलेटेड कन्सेप्ट आहे. आता याचा टाइप बघा काय आला, कॉम्प्लेक्स. ओके, हे बेसिक टाइप्स आपण बघितलेले आहेत आणि ते चेक कसे करायचे टाइपने. आता समजा मी असं केलं, डबल कोट मध्ये 5 लिहिलं, ह्याचा टाइप काय आहे, a इज इक्वल टू डबल कोट मध्ये 5 दिलेला आहे आपण आणि त्याला प्रिंट करतो. त्याचा टाइप काय येईल असं आपण, स्ट्रिंग येईल. का तर याच्यामध्ये काय आपण केलं, डबल कोट मध्ये आहे. ओके, आपण चेक करूया तर काय आलं, str. जेव्हा केव्हाही डबल कोट्स किंवा सिंगल कोटच्या व्हॅल्यू देणार आहे आपण, त्याचा ऑटोमॅटिकली टाइप काय होणार आहे, स्ट्रिंग होणार आहे. जर मला हा कन्व्हर्जन करायचा असेल, या 5 ला इंट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला आपण काय कन्सेप्ट म्हणतो, टाइप कन्व्हर्जन. ते कसं करणार आहे बघा, मी जर असं म्हटलं इंट या फंक्शन मध्ये पास केलेला, तर आता टाइप काय येईल, आता याचा टाइप काय येणार आहे बघा. आता आपलं कन्व्हर्जनच्या अगोदर टाइप काय आला होता, स्ट्रिंग आला होता. आता टाइप काय येईल, इंटिजर येईल. अशा प्रकारे आपण एखादी व्हॅल्यू जी आहे टाइप कन्व्हर्जन करू शकतो. सेम वे आपण फ्लोट मध्ये सुद्धा याला कन्व्हर्ट करू शकतो. फक्त इथं काय करायचंय तुम्हाला, फ्लोट फंक्शन लिहायचं आहे इंटच्या जागी. तुम्ही कन्व्हर्जन चेक करू शकता, हा फ्लोट होईल. ओके, सेम वे तुम्ही बुलला पण कन्व्हर्जन करू शकता, पण बुलला बुल सारखी व्हॅल्यू पाहिजे तुमच्या. ओके, बघा याचा a तुम्ही प्रिंट केला. इथं जर मी असं म्हणलं प्रिंट a, काय आउटपुट येईल, काय वाटतं तुम्हाला, ही 5 जी आहे 5, या 5 ला मी काय केलं, बुलियन मध्ये कन्वर्ट केलं. मग a मध्ये काय स्टोअर होईल, काय येईल याची व्हॅल्यू, हे 5 जे आहे ते बुलियनला कन्वर्ट केलं आपण. ओके, आणि बुलियन मध्ये काय असतं, एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. मग a ची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, काय वाटतं तुम्हाला, ट्रू येईल का फॉल्स, फॉल्स, फॉल्स. ओके, चेक करूया आपण. बघा काय आलं, ट्रू आलं आणि त्याच्यानंतर हा टाइप प्रिंट केलाय त्यानं. ट्रू का आलं, तर याचं लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे पायथॉन मध्ये. हा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच एक्झामला ट्रिक करून. हे जे 0 सोडून कोणतीही व्हॅल्यू असेल, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, 0 सोडून कोणतीही व्हॅल्यू असेल आणि आपण त्याला जर बुलियनला कन्वर्ट केलं तर ते काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. फक्त इथं जर 0 असेल तर काय येणार आहे, 0, आणि निगेटिव्ह असेल, चेक करा, निगेटिव्ह असेल तर काय येणार आहे बघा, ट्रू. बघा कधी फॉल्स आलं सांगा, तुम्हाला काही मी व्हेरिएशन्स करून दाखवली. स्ट्रिंग मध्ये डबल कोट मध्ये जर व्हॅल्यू असेल तर कधी फॉल्स येणार आहे, ज्यावेळी आपण याच्यामध्ये एम्प्टी स्ट्रिंग टाकणार आहे, म्हणजे ह्या स्ट्रिंग मध्ये काहीच नाही आहे. आता ह्याच्यामध्ये स्पेसेस ऍड केले मी तरी पण ट्रू दाखवतोय, मी काहीच टाकलं नाही, फक्त डबल स्ट्रिंग टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये एम्प्टी आहे आणि त्याला बुलला कन्वर्ट केलं तर ते काय दाखवतो, फॉल्स दाखवतो. फक्त एम्प्टी स्ट्रिंगलाच फॉल्स दाखवतो, अदरवाइज याच्यामध्ये काहीही कंटेंट असू दे, तुम्ही जर बुलला कन्वर्ट केला तर ते काय दाखवणार आहे, ट्रू दाखवणार. ओके,
हे याला आपण म्हणतो टाईप कन्व्हर्जन. एकामधून एकामध्ये टाईप कन्व्हर्जन करू शकतो. आता तुम्ही मला सांगायचं आहे, मी INT इंटिजरला कन्वर्ट करतोय हॅलोला, याचा आन्सर काय येईल? हे आपण हॅलो स्ट्रिंग घेतल्या, त्याला इंटिजरला कन्वर्ट केले आणि ए मध्ये काय व्हॅल्यू येईल? तर बघा काय व्हॅल्यू येईल. मी शिफ्ट एंटर करतोय, तर काय व्हॅल्यू आलं? काहीच नाही. याचा अर्थ काय? हे इम्पॉसिबल आहे आणि एरर येणार आहे. हा एरर आहे. काय एरर आहे वाचू शकताय तुम्ही? व्हॅल्यू एरर नावाचा एरर येतोय. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा, वाचा बघू एक्सप्लेनेशन काय आहे. की हे इनव्हॅलिड आहे. ह्या हॅलोला आपण एका नंबर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. आपण हॅलोच्या जागी डबल कोट मध्ये जर 6 टाकलं तर ह्या 6 ला तो कन्वर्ट करू शकतो एका नंबर मध्ये 6. ओके, इथं केलंय बघा 6 कन्वर्ट झाला आणि त्याचा क्लास पण काय आला? इंट आला. ओके, तर हे करू शकतो. याच्यामध्ये नंबरच पाहिजे तर तुम्ही कन्व्हर्जन करू शकता सक्सेसफुली. अदरवाइज तुम्हाला एरर येणार आहे इंटला कन्वर्ट करताना. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. हे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात बऱ्याच इंटरव्ह्यू एक्झाम्सला वगैरे. MNC, TCS, इन्फोसिस या अशा ज्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये जो राऊंड होतो कोडिंगचा राऊंड, त्याच्यामध्ये टेक्निकल राऊंडला हे असे क्वेश्चन्स बरेचदा विचारले जातात. ओके, झालं टाईप कन्व्हर्जन बद्दल, जे की मला सांगायचं होतं. आज आपण ऍक्च्युली स्टार्ट करतोय टाइप्स ऑफ ऑपरेटर. टाइप्स ऑफ ऑपरेटर आपण बघतोय. स्क्रीन दिसते का जरा कन्फर्म करा फक्त. ऑपरेटर्स. ओके, तर तुम्ही सांगा C++ मध्ये कोणकोणते ऑपरेटर तुम्ही बघितला? मी काय करतोय त्यांच्यापैकी मेन ऑपरेटर जे आहेत आपल्यामध्ये ते आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघा, जो ऑपरेटर आपण बघणार आहे तो ऑब्विसली अरिथमेटिक ऑपरेटर. ओके, त्याच्यानंतर तो असेल कंपॅरिझन. नेक्स्ट, हे टाइप्स ऑफ ऑपरेटर पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर लॉजिकल, त्याच्यानंतर असाइनमेंट आणि त्याच्यानंतर आहे अरिथमेटिक झाले, कंपॅरिझन झालं, लॉजिकल झालं, असाइनमेंट झालं. अजून कोणतं राहतंय? लॉजिकल, असाइनमेंट, कंपॅरिझन, बिटवाइज. ओके, हे सोडून अजून दोन खूप इम्पॉर्टंट टाइप ऑफ ऑपरेटर आहेत आपल्याकडे, जे की फक्त पायथॉन मध्ये आहे. दॅट्स दी स्पेशालिटी ऑफ पायथॉन. ओके, वी आर गोइंग टू लर्न दॅट. ओके, आता अरिथमेटिक ऑपरेटर मध्ये कोणकोणते येतात सांगा, तुम्ही सांगा. प्लस, मायनस, डिव्हिजन, हा, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, आणि याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आहे फ्लोर डिव्हिजन. म्हणजे 2 स्लॅशेस असतात. हे पायथॉन मध्ये नवीन कन्सेप्ट आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला करून दाखवतो, फक्त लक्षात ठेवा याला फ्लोर डिव्हिजन म्हणतात. ओके, आणि हे नॉर्मल डिव्हिजन आहे आपली. फ्लोर डिव्हिजन एक नवीन कन्सेप्ट आहे. कंपॅरिझन मध्ये काय? लेस दॅन, इक्वल टू, इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, हे सगळे तुम्हाला माहिती आहेत कंपॅरिझन मध्ये. आणि लॉजिकल मध्ये आपण काय करत होतो? C++ मध्ये काय करत होतो? आपण काय करत होतो? अँड लिहित होतो किंवा डबल बार लिहित होतो. त्याच्या जागी इथं डायरेक्टली वर्ड लिहायचा आहे आपण, अँड किंवा ऑर. आपण त्याचा यूज बघणार आहोत. ओके, असाइनमेंट मध्ये बघा कोणकोणते असतात. ओके, इज इक्वल टू, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, ओके, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिवायडेशन इक्वल टू, हे असाइनमेंट ऑपरेटर आहेत. बिटवाइज तुम्हाला माहित आहे
लेफ्ट शिफ्ट आहे, राईट शिफ्ट आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त जाणार नाहीये. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पायथॉन मध्ये जर काय असेल तो कोणता टाइप आहे, तो आहे मेंबरशिप ऑपरेटर. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेंबरशिप ऑपरेटर. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे तो म्हणजे आयडेंटिटी ऑपरेटर. आयडेंटिटी ऑपरेटर. आता बघा याच्यामध्ये मेंबरशिप ऑपरेटर कोणते आहेत, इन आणि नॉट इन. ओके. आयडेंटिटी ऑपरेटर कोणते आहेत, इज आणि नॉट इज. ओके. आज आपल्याला हे बघायचे आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे मेंबरशिप ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि नवीन पायथॉन मध्ये काय आहे, ही फ्लोर डिव्हिजन आणि नवीन काय आहे, अँड आणि ऑर असे शब्द वापरायचे आहेत आपण डायरेक्ट. ओके. हे टाइप्स ऑफ ऑपरेटर आहेत आपल्याकडे. याला आज आपण डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे कसं यूज करू शकतो आपण. लेट मी शेअर. तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल. आता मी काय करतोय, दोन व्हॅल्यू घेतोय. ए इज इक्वल टू, आता युजर कडनं इनपुट कसा घ्यायचा बघा. कोणतं फंक्शन वापरणार आहे आपण, इनपुट. त्याच्यामध्ये युजर साठी मेसेज पाठवतो मी, एंटर नंबर. जसं सी प्लस प्लस मध्ये आपण काय करत होतो, सी आउट वापरत होतो. ओके. इथं काय करायचं आहे, इनपुट फंक्शन सी इन वापरत होतो जसं सी प्लस प्लस मध्ये. इथं डायरेक्ट काय करायचं आहे, इनपुट फंक्शन वापरायचं आहे. मी काय करतो, शिफ्ट एंटर. आता इथं काय येते बघा ऑप्शन, एंटर नंबर. इथं जो लिहिलाय मेसेज तो मला काय येतो, इथं येतोय. ओके. मग मी समजा इथं टाकलं 56 आणि मी काय करतो, एंटर करतोय. बघा नंबर एंटर करून घेतला त्याने 56 आणि तो स्टोअर कुठं झाला, ए मध्ये. जर समजा मी याला प्रिंट करायचा आहे, प्रिंट डबल कोट मध्ये नंबर इक्वल टू. ओके. आणि तो जो नंबर कशामध्ये स्टोअर केलाय आपण, ए मध्ये, कॉमा देऊन ए. आता बघा काय होणार आहे, मला एक नंबर विचारेल, एंटर नंबर असं म्हणताय. मी काय करतो, 11 असं एंटर केलं आणि एंटर केलं तर त्याच्यानंतर मेसेज प्रिंट झाला बघा, नंबर इज इक्वल टू 11. तुम्ही कोणता पण नंबर टाकला तर इनपुट घ्यायची ही पद्धत आहे. ओके. आता हा जो नंबर आहे याचा टाइप काय असेल, काय वाटतंय तुम्हाला. मी जर असं केलं, प्रिंट टाइप ऑफ ए, काय आउटपुट येईल. इथे एक नंबर विचारून घेतला आपण. ओके. तो ए मध्ये स्टोअर केला. युजर जो एंटर करेल तो ए मध्ये जाईल नंबर आणि त्याचा आपण टाइप चेक करतोय, काय येईल टाइप. ऐश्वर्या, काय येईल टाइप, काय वाटतंय तुला. मी इथं आता नंबर एंटर करतोय. ओके. समज 33. समृद्धी काय वाटतंय तुला, 33 एंटर केलं, इंटिजर येईल. ओके. बघ काय आलं, का क्लास काय आला, स्ट्रिंग आला. हे ट्रिकी आहे एकदम. का ट्रिकी आहे बघा, काय झालं याच्यामध्ये चूक आपली. हे जे इनपुट फंक्शन आहे का नाही, हे जे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू जे एंटर करून घेते तर ते स्ट्रिंग मध्ये घेत. त्याला आपल्याला टाइप कन्व्हर्जन करावं लागणार कशामध्ये, इंट मध्ये. मग मी त्याला काय करतो, इंट फंक्शन मध्ये पाठवतो. ते इंट फंक्शनच्या आत इनपुट घेतो. आता जर मी नंबर घेतला आणि 33 एंटर केला तर आता बघा काय येतोय, क्लास इंट येतो. तर अशा प्रकारे जर आपल्याला नंबर पाहिजे असेल तर आपण त्याला इंट मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर पॉइंट मध्ये व्हॅल्यू पाहिजे असेल तर इथं फ्लोट मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि स्ट्रिंग मध्ये काय कन्वर्ट करायची गरज नाही, कारण बाय डिफॉल्ट स्ट्रिंग मध्येच व्हॅल्यू घेणार आहे इनपुट फंक्शन. ओके. हे पायथॉन मध्ये नवीन आहे, त्या गोष्टी माहिती पाहिजेत. आता आपण टाइप चेक करतो, टाइप ऑफ ऑपरेटर. टाइप ऑफ ऑपरेटर कोणकोणते बघितले. जर समजा मी युजर कडनं व्हॅल्यू घेतली
मी काय म्हणलं, a इज इक्वल टू 5, त्याच्यानंतर b इज इक्वल टू 3 म्हटलं. ओके, त्याच्यानंतर c इज इक्वल टू a डिवाइड बाय b म्हटलं, आणि लास्टला मी प्रिंट केलं, प्रिंट c. ओके, काय आउटपुट येईल तुम्हाला काय वाटतंय? पॉइंट मध्ये आउटपुट येईल का, कसं येईल? आता मी दाखवतो तुम्हाला शिफ्ट एंटर करून. बघा व्हॅल्यू काय आलं, पॉइंट मध्ये आली 1.6666. आता हे जर नको असेल तर आपण काय करू शकतो, फ्लोअर डिव्हिजन करू शकतो. इथं काय करायचं आहे, फक्त डबल स्लॅश यूज करायचा आहे. बघा इथं आउटपुट काय आला, 1. तर हा फ्लोअर डिव्हिजनचा यूज आहे. नेक्स्ट ऑपरेटर आपल्याला चेक करायचं आहे. नेक्स्ट ऑपरेटर आपण बघायचं आहे आपल्याला, ते म्हणजे अँड ऑर नॉट. ओके, अँड आणि ऑर आपण पुढे बघणार आहोत. लक्षात ठेवा, अँड आणि ऑर जे लॉजिकल ऑपरेटर आहेत ते पुढे जाऊन आपण इफ एल्स इफ मध्ये बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण इंडेंटेशन शिकावं लागणार आहे, ते उद्या शिकायचं आहे. इंडेंटेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, उद्याच्या क्लासमध्ये आपण बघायचं आहे क्लासमध्ये. ओके, पायथॉन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इंडेंटेशनचा रूल आहे. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला जी मेंबरशिप ऑपरेटर म्हणलं होतं, मी जर समजा एक लिस्ट तयार केली, a इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2, 3, 4, 5, 7. ओके, आता ए मध्ये काय काय आहे, लिस्ट आहे, त्याच्यामध्ये काय काय व्हॅल्यू आहेत, 2, 4, 5 आणि 7 अशा व्हॅल्यू आहेत, आणि मला चेक करायचं आहे. ओके, मला काय चेक करायचं आहे की ह्या ए मध्ये 4 आहे का नाही. कसं चेक करू शकतो मी काय करणार, इफ. ओके, डायरेक्टली आपण चेक करू शकतो, प्रिंट. ओके, काय चेक करायचं आपल्याला, 4 कशामध्ये आहे का नाही, इन कशामध्ये, ए. हा, मग मी काय सांगत होतो, मी लिस्ट तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू केलेले आहे 2, 4, 5 आणि 7 अशा व्हॅल्यू आहेत. ओके, आणि मला चेक करायचं आहे की ह्या लिस्ट मध्ये 4 आहे का नाही. त्यासाठी मी मेंबरशिप ऑपरेटर वापरणार आहे, इन किंवा नॉट इन. आता इन मी काय केलं, 4 इन ए असं चेक केलं मी. ओके, बघा मी काय केलंय, कसं, ए आपली लिस्ट आहे, ह्या लिस्ट मध्ये 4 आहे का नाही चेक करायचं आहे मला. ओके, मी शिफ्ट एंटर करतो, काय आला आउटपुट, ट्रू. तर ह्यानं काय सांगितलं, हा आहे, तुमच्या लिस्ट मध्ये 4 आहे. आपण काय करतोय, मेंबरशिप ऑपरेटर शिकतोय. मेंबरशिप ऑपरेटर कोणते आहेत, इन आणि नॉट इन. इनचा अर्थ काय की त्या लिस्ट मध्ये किंवा त्या टपल मध्ये ते एखादी गोष्ट आहे का चेक करणार आहे, इन. आणि नॉट इन काय करेल, नाही का ते चेक करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ए नावाची एक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये नंबर आहे 2, 4, 5 आणि 7. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, एखादी व्हॅल्यू आहे का नाही बघायची आहे. मग मी काय करतो, 4 इन ए, म्हणजे याचा अर्थ काय, ए आपली लिस्टचं नाव आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, 4 आहे का ए मध्ये हे चेक करायचं आहे. मग जर मी शिफ्ट एंटर केलं तर मला काय आउटपुट होतं, ट्रू, म्हणजे याचा अर्थ आहे. ओके, जर मी ओके, आता मी जर 4 च्या ऐवजी जर असं टाकलं 3, आता आउटपुट काय यायला पाहिजे, फॉल्स. ऑब्विसली फॉल्स यायला पाहिजे, राईट, फॉल्स. आता याच्या विरुद्धच काम काय करतं, नॉट इन. ते नाही आहे का हे चेक करतं. 3 ए मध्ये आहे का, 3 ए मध्ये नाही आहे का, तर हो ते नाही आहे, मग इथं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. उलट काम करतं. ओके, एवढंच फक्त इन आणि नॉट इनचा यूज आहे, हे मला एक्सप्लेन करायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे आयडेंटिटी ऑपरेटर आहे, इज आणि नॉट इज. समजा मी ए इज इक्वल टू 5 म्हटलं. ओके, आणि सेम बी इज इक्वल टू 5 म्हटलं, तर हे दोन्ही ए इक्वल टू बी आहे का, सांगा बघू. ए आणि बी इक्वल आहेत का, मी इथं चेक करतो, ए इक्वल टू बी, काय येईल आउटपुट, ट्रू यायला पाहिजे, बरोबर. हा, काय येतोय बघा, ट्रू येतोय आउटपुट. ओके, तर इजचा काय अर्थ आहे बघा.
आता इज ऑपरेटर आपल्याला बघायचं आहे. ए इज बी, बघा इक्वल टू ऑपरेटर वेगळा आहे, तो कंपॅरिझन ऑपरेटर आहे. पण आता आपण ऑपरेटर कोणता बघतोय? इज बघतोय. हे समजून घेण्याची गोष्ट प्रयत्न करा. आता काय म्हणतोय? ए हाच बी आहे का? हे खरं आहे का? ए इज बी हे खरं आहे का? ट्रू येईल का फॉल्स येईल? ट्रू येईल. ओके, बघा ए इज बी, राईट, हे ट्रू आलेलं आहे. पण जर मी असं केलं, याच्याऐवजी 5 च्या जागी मी काय केलं, जर समजा लिस्ट तयार केली, मग मी काय म्हणलं 2,3 असं म्हटलं याच्यामध्ये, आणि सेम लिस्ट तयार केली 2,3. आता आउटपुट काय येईल? सेम आहे दोन्हीकडे व्हॅल्यू. ए हाच बी आहे का चेक करूया. बघा काय आलं? फॉल्स. का फॉल्स आलं? तर आपण इज काय सांगतं, ए चा आणि बी चा मेमरी ऍड्रेस सेम असेल तर दोन्ही इक्वल येणार आहे. लक्षात ठेवा, जर सिंगल व्हॅल्यू सेम असतील, एक व्हॅल्यू जर सेम असतील तर दोन्ही इक्वल येणार आहे. पण जर लिस्ट असेल, मल्टिपल व्हॅल्यू असतील तर ते एक येणार नाहीये. आता उलट याच्या केलं, समजा बी इज इक्वल टू ए, आता काय येईल घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तुमच्या एक्झामला असेच क्वेश्चन येतात आणि अशा प्रकारे जर शिकला तुम्ही तर तुमचं लॉजिक पण स्ट्रॉंग होणार आहे. ओके, बघा आता मी काय केलं, 2 आणि 3 ए ला असाइन केलं आणि हे परत ए काय केलंय, बी ला असाइन केले. म्हणजे बी मध्ये पण आता काय आहे, 2 आणि 3च आहे. मग आता मी काय म्हणतो, ए इज बी आहे का? ए हाच बी आहे का? काय येईल आउटपुट? ट्रू येईल का फॉल्स येईल? पण मगाशी आपण बघितलं की 2 आणि 3 याला पण असाइन केलं तर फॉल्स आलं होतं. बघा आता काय आलं, ट्रू. याचा अर्थ काय आहे, ए चा आणि बी चा मेमरी ऍड्रेस सेमच आहे. पण याच्याऐवजी जर मी असं केलं 2,3, तर आता येते फॉल्स, कारण बी चा मेमरी ऍड्रेस वेगळा आहे आणि ए चा मेमरी ऍड्रेस वेगळा आहे, त्यामुळे फॉल्स येतो. हे कधी जर मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर. सिंगल व्हॅल्यू असेल तर दोन्हींचा ऍड्रेस सेम असणार आहे. आपण मेमरी ऍड्रेस कसा चेक करू शकतो माहितीये तुम्हाला? बघा, आयडी नावाचं एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल पास करायचा, ते काय करेल, तुम्हाला मेमरी ऍड्रेस प्रिंट करेल. बघा हा मेमरी ऍड्रेस आहे, कशाचा? ए चा. ओके, आणि मी बी चा प्रिंट करतोय. बघा दोन्हींचा वेगळा आहे. बघा दोन्हींचा वेगळा आहे का? चेक केलं. ए चा काय होता, लास्टचे फक्त डिजिट चेक करा. ए चा 48 काहीतरी समथिंग लास्टला आहे आणि बी चा बघा प्रत्येक वेळी चेंज होतंय ते मेमरी ऍड्रेस, म्हणजे दोन्हींचा सेम नाही आहे. पण आता मी जर इथं बी इज इक्वल टू ए म्हटलं आणि दोन्हींचा ऍड्रेस चेक केला, प्रिंट आयडी ऑफ ए आणि आयडी ऑफ बी, दोन्हींचा सेम यायला पाहिजे. बघा बघा दोन्हींचा सेम आला का? आयडी फंक्शन काय करतं, त्यांचा मेमरी ऍड्रेस रिटर्न करतं, दोन्हींचं सेम आलं. पण जर मी इथं काय केलं, वेगळं केलं, 2,3 केलं, तर आता बघा दोन्हींचा वेगवेगळा आलेला ऍड्रेस. हे तुम्हाला काय सांगतोय मी, इज जे ऑपरेटर आहे हे चेक करतो दोन्हींचा ऍड्रेस एक आहे का नाही. असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. ओके, आणि याच्या सेम विरुद्ध काय करतं, नॉट इज. ए इज बी म्हणजे काय, ए आणि बी चा मेमरी ऍड्रेस सेम आहे का नाही चेक करते. अशामध्ये काय येणार आहे, वेगळं येणार आहे. आणि नॉट इज काय करते, याच्या उलट करतं, म्हणजे आता जर वेगळं असेल तर ते ट्रू करणार आहे. इज नॉट आहे. ओके, नॉट इज नाही, इज नॉट. ओके, ए आणि बी बघा ऍड्रेस वेगळा आहे,
नॉट इज म्हणजे काय, दोन्ही एक नाहीये. तर होय, ट्रू आहे, दोन्ही एक नाहीये. अशा प्रकारे हे आहे. ओके, हे सगळे आपण टाइप्स ऑफ ऑपरेटर आपण बघतो. आणि आपण इंडेंटेशनचा रूल बघतोय आज. ओके, तर तुम्ही सांगायचं ज्यांना झालंय इन व्हॉट इज इंडेंटेशन. स्क्रीन दिसते का, कन्फर्म करा फक्त ऐश्वर्या. हा, इंडेंटेशन पायथॉनची स्पेशालिटी आहे. इंडेंटेशन, इंडेंटेशन म्हणजे रूल ऑफ स्पेसेस. ओके, रूल ऑफ स्पेसेस. तुम्ही पायथॉनचा कोड जर बघितला, ओके, जसं की सी आणि सी प्लस प्लस मध्ये असं तुम्हाला दिसलं असेल, ब्लॉक स्टार्ट झाला, ब्लॉक क्लोज झाला, बरोबर. इफ कसं लिहित होतो आपण, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, मग आपण ब्लॉक स्टार्ट करत होतो, ब्लॉक क्लोज करत होतो, बरोबर ना. सेम वे फॉर आपण लिहित होतो, फॉर कंडिशन देत होतो, फॉर चालू झाला, फॉर क्लोज झाला. बघा मी का समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण हे जे ब्लॉक आहेत, हे जे ब्लॉक आहेत, असं जे हे कर्ली ब्रेसेस आहेत, पायथॉन मध्ये असं काही नाही आहेत कर्ली ब्रेसेस. मग पायथॉनला कसं कळणार की ब्लॉक कुठं स्टार्ट झालाय आणि कुठं क्लोज झालाय, हे कळवण्यासाठी एक रूल यूज केला जातो, तो म्हणजे काय, इंडेंटेशन. इंडेंटेशनचा अर्थ काय, रूल ऑफ स्पेसेस. हा सगळा फक्त स्पेसेसचा खेळ आहे. जसे की आता समजा मी जर म्हणलं a इज इक्वल टू 5, ओके, आणि b इज इक्वल टू 10, आणि मला चेक करायचं आहे a हा b पेक्षा लहान आहे का नाही. आपण सी प्लस प्लस मध्ये कसं केलं असतं, इफ काय केलं असतं, a इज लेस दॅन b, सुरू केलं असतं कर्ली ब्रेस, आणि मी म्हटलं असतं प्रिंट येस आहे, तो काय आहे, लेस दॅन आहे, राईट, तो लेस दॅन आहे. पण आपल्याला माहित आहे की हे जे कर्ली ब्रेस स्टार्ट, कर्ली ब्रेस क्लोज आपल्याकडे नाही आहे पायथॉन मध्ये, मग त्याच्याऐवजी काय करतं पायथॉन, इंडेंटेशनचा रूल फॉलो करतं. तर बघा, समजा हा तुमचा कोड इथून स्टार्ट होतोय, मी एक लाईन ड्रॉ करतो, इथून तुमचा कोड स्टार्ट होतोय, ओके, आणि मी जर इथं लिहिलं, काय लिहिलं, समजा इफ, पायथॉन मध्ये कसं लिहायचं बघा, इफ, तुम्ही राऊंड ब्रॅकेट नाही लिहिले तरी पण चालतं, पायथॉन मध्ये अजून इझी आहे, स्पेस दिला, a इज लेस दॅन b आणि कोलन. बघा पायथॉन मध्ये कोड कसं करायचं आहे, इम्पॉर्टंट इंडेंटेशन रूल, इफ एल्स इफ शिकतोय आपण. इफ a इज लेस दॅन b, तर मी काय करणार आहे, आता ब्लॉक स्टार्ट झालाय, बरोबर, आणि ब्लॉक आहे हे कसं करणार आहे, हे जे आपण यूज केलेलं आहे, ओके, कोलन, याचा अर्थ काय, पायथॉनला आपण सांगतोय की आता काय येणार आहे, ब्लॉक येणार आहे, आणि त्याच्यानंतर कमीत कमी एक स्पेस तुम्हाला इथं द्यायचा आहे. ओके, कमीत कमी एक स्पेस, मी फक्त डॉटेड लाईन टाकतो, आणि मी काय म्हणतो, प्रिंट a इज लेस. ओके, आता ह्या इफ मध्ये असणारे सगळे लाईन कसे स्टार्ट करायचे आहेत बघा. इथं जर तुम्ही एक स्पेस दिला असेल तर त्याच्यानंतर सगळेच एवढ्या स्पेस, एकच स्पेस द्यायचा आहे. आणि इफ ब्लॉक क्लोज कसा करायचा, तर परत जिथून स्टार्ट झाला, इफ इथं जी स्टार्ट झालाय त्याच्यानंतरच एल्स. एल्स ब्लॉक कसा लिहिणार आहे आपण, सेमीकॉलन, कोलन, आणि त्याच्यानंतर स्पेसेस, आणि त्याच्यामध्ये लिहिणार आहे मी प्रिंट a इज ग्रेटर. ओके, हा आहे इंडेंटेशनचा रूल. हा इंडेंटेशनचा रूल का फॉलो करतो आपण ते सांगितलं मी, का आपल्याकडं हे कर्ली ब्रेसेस आणि नाही आहेत क्लोजिंग आणि ओपनिंग साठी, मग पायथॉनला कळायला पाहिजे कुठं कोड स्टार्ट होतोय आणि कुठं क्लोज होतोय. याचा रूल काय, इथं जर तुम्ही एक स्पेस वापरला तर त्याच्यामध्ये खाली जेवढे पण स्टेटमेंट असतील त्याला फक्त तेवढेच स्पेस वापरायचे. एल्स मध्ये समजा जर दोन स्पेस वापरले तर त्याच्यामध्ये असणारे सगळे स्टेटमेंट दोन
दोनच स्पेस देऊन वापरायचे, नाहीतर इंडेंटेशन रूल काय येणार आहे तुम्हाला, एरर येणार आहे, इंडेंटेशन एरर. मी तुम्हाला दाखवतो करून. ओके, ओके. आता मी काय करतो, a इज इक्वल टू 3 घेतोय, b इज इक्वल टू 5 घेतोय आणि मी चेक करतोय इफ, ओके, a इज लेस दॅन b आणि ब्लॉक स्टार्ट करतोय कोलन. ओके, आता ऑटोमॅटिकली बघा काय झालं, मी एंटर केलं, मी इथं होतो, माझा कर्सर इथं होता, मी एंटर दाबतोय, ऑटोमॅटिकली बघा इथं स्पेस दिसतोय, बघा इथं स्पेस आला ऑटोमॅटिकली आणि माझा कर्सर कुठं आला, बाय डिफॉल्ट इथं आला. तर हे काय होतं, ज्युपिटर नोटबुक मध्ये ऑटोमॅटिकली पुढे येतं. ओके, तर कमीत कमी त्याने एक स्पेस दिला, तुम्ही अजून एक स्पेस देऊ शकता, अजून एक देऊ शकता, अजून एक देऊ शकता, तुमची मर्जी, पण नॉर्मली एक देतो आपण, पण कमीत कमी एक द्यायचाच आहे स्पेस. ओके, जनरली आपण टॅब देतो, म्हणजे 5 स्पेसेस देतो. मी म्हणतो काय इथं, प्रिंट a is greater. ओके, आता नेक्स्ट ब्लॉक सुरू करायचा आहे, बघा ऑटोमॅटिकली इथं किती स्पेस दिली आपण, इफ मधल्या ब्लॉकला 5 स्पेस समजा, किंवा एक स्पेस दिला, तर नेक्स्ट लाईन पण कुठं तेवढ्याच स्पेसला स्टार्ट झाली पाहिजे, जर इफ ब्लॉक मध्ये लिहायचं असेल तर. आता इफ ब्लॉक मला नाही लिहायचा, इफ मध्ये मला एल्स सुरू करायचा आहे, मग मी परत स्टार्टिंगला गेलो, जिथं इफ स्टार्ट झालाय तिथंच मी एल्स स्टार्ट केलं आणि इथं काय देतोय मी, कोलन देतोय. ओके, आणि सांगतोय ऑटोमॅटिकली बघा, कोलन दिल्यानंतर एंटर केल्यानंतर मला त्याच तेवढ्याच स्पेसला मी आलेलो आहे. प्रिंट, मी काय म्हणतोय, b इज ग्रेटर. काय एकच कंडिशन असणार आहे, ए बी पेक्षा लहान आहे का, तर येस. ओके, उलट झालं इथं, b इज ग्रेटर पाहिजे, इथं पाहिजे ए इज ग्रेटर. ए जर बी पेक्षा लहान असेल तर बी ग्रेटर आहे, राईट, आणि जर उलट एल्स, अदरवाइज काय असणार आहे, ए इज ग्रेटर. आता मी काय करतोय, शिफ्ट आणि एंटर करतोय. ओके, इथं एरर आलेला आहे, डबल कोट क्लोज करायचे राहिले. बघा बी इज ग्रेटर का, कारण इथं बी ऑलरेडी ग्रेटर आहे, आपण देतानाच व्हॅल्यू तशा दिलेल्या. इथे जर मी स्मॉल दिलं तर याचा उलटा आउटपुट येणार आहे, ए इज ग्रेटर. तर हा इंडेंटेशनचा रूल आहे, लक्षात ठेवा. इंडेंटेशनचा रूल कसा समजला तुम्हाला, चल आपल्याला काय करायचंय, तुम्ही मला सांगायचंय, मी तसं कोड करणार आहे. आपल्याला काय करायचंय, युजर कडनं 2 व्हॅल्यू घ्यायचे, आणि चेक करायचंय, युजर कडनं व्हॅल्यू घ्यायचे, चेक करायचंय की युजर कडनं एज विचारायचे आहे, एंटर युअर एज, आणि चेक करायचे की तो 18 पेक्षा जास्त, 18 प्लस आहे का 18 लेस आहे, म्हणजे तो वोटिंग करण्यासाठी इलिजिबल आहे का नाही हे चेक करायचं, आपल्याला प्रिंट करायचं. काय करता येईल, युजर कडनं व्हॅल्यू घ्यायची एंटर करून, ए इज इक्वल टू इनपुट एंटर एज, राईट. हा, आता एज जी एंटर करणार आहे आपण, ओके, मी मगाशी काय सांगितलं, इनपुटचं बाय डिफॉल्ट डेटा टाइप काय असतो, तो असतो स्ट्रिंग, आणि एज काय एक नंबर आहे, मग काय करायला पाहिजे आपल्याला, इंट मध्ये कन्वर्ट करावं लागणार. पण मी काय करतो, याला इंट मध्ये कन्वर्ट करतो. ओके, नेक्स्ट स्टेप सांग, आता इथून पुढे काय करायला पाहिजे आपल्याला, मिसबा, नाही, चेक करायचं आहे आपल्याला की एज ही लेस दॅन 18 आहे का नाही, असेल तर वोटिंगला, इफ इफ हा, नेक्स्ट सांग, इफ ए इज ग्रेटर दॅन 18, राईट, आणि ऐश्वर्या पुढं ब्लॉक ऑफ कोड आहे हे सांगतोय, कसं आपण पायथॉनला कोलन देऊ. नेक्स्ट इंडेंटेशन, इंडेंटेशन देतोय आपण, म्हणजे स्पेसेस ऍड करतो इथं. ओके, नेक्स्ट मी काय म्हणतोय, प्रिंट, याच्यामध्ये काय असेल तो मेसेज तुम्ही प्रिंट करू शकता,
eligible for voting. ओके, अदरवाइज काय असणार आहे? एल्स, राईट. एल्स काय असणार आहे हे तुम्ही कॉपी करू शकता. सिलेक्ट कंट्रोल सी, कंट्रोल व्ही पेस्ट केलं आणि मी इथं काय म्हणतो, नॉट इलिजिबल. ओके, आणि मी शिफ्ट एंटर केलं. शिफ्ट एंटर केलं, युजर कडनं व्हॅल्यू विचारेल. आता मी जर 18 पेक्षा जास्त टाकली व्हॅल्यू, समजा 21 टाकली, तर काय म्हणाल ते, इलिजिबल फॉर वोटिंग. ओके, सिंपल परत एकदा रन करतो मी, शिफ्ट एंटर. मी जर समजा टाकलं 17, एंटर, नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. समजले ही कन्सेप्ट इंडेंटेशनच्या रूल साठी? क्लिअर? ओके, आता मी इफ मध्ये अजून एक स्टेटमेंट ऍड करतोय, इलिजिबल फॉर वोटिंग, आणि मी काय करतो, वेलकम असा मेसेज प्रिंट करतो. त्याच्यानंतरच नेक्स्ट लाईन, प्रिंट वेलकम. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. आता हे जे आहे, मी जर समजा इथं 2 स्पेसेस दिले तर चालतील का? नाही. बघा काय एरर येतोय, बघा इंडेंटेशन एरर येतोय. बघा इथं सरळ सांगतंय, डज नॉट मॅच एनी अंडर इंडेंटेशन लेवल. लेवल काय आपण सेट केल्या, 5 सेट केल्या, तेवढ्या 5 स्पेसेस इथं आलेच पाहिजेत. ओके, आता इथं मी 5 स्पेसेस दिल्यात इफ ब्लॉक मध्ये. ओके, इथं बघा, इथं 5 दिलेत आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट येणारं स्टेटमेंट त्याला 5 दिलेत. आणि एल्स मध्ये मी काय केलं, एल्स मध्ये 5 न देता मी एकच स्पेस दिला. इथे चालेल का? हे जो रूल आहे हा 5चा, ह्या ब्लॉक साठीच आहे फक्त. ह्या ब्लॉक मध्ये रूल जर सेट केला आपण 5चा, तर तिथले पुढले सगळे 5 लाच यायला पाहिजे. आता हा नवीन ब्लॉक सुरू होतोय, मग इथं तुम्ही किती पण द्या, पण रूल काय आहे, कमीत कमी 1 यायला पाहिजे स्पेस. ओके, आता इथं 1चा रूल दिलाय, तर याच्यानंतरचे येणारे ओके सगळे स्टेटमेंट तुम्हाला 1 वरतीच सेट करावं लागणार, 5 वरती लिहून चालणार नाही. बघा, हे पण एंटर केला मी, काय म्हणलं 21, आणि बरोबर आलं, एलिजिबल फॉर वोटिंग इन वेलकम, जे की आपण इथं मेसेज टाकला होता. ओके, तर हे इंडेंटेशनचा रूल आहे. हे जरा ट्रिकी, इकडे तिकडे फिरवून वगैरे क्वेश्चन विचारतात बऱ्याचदा, तर हे आपल्याला क्लिअर असायला पाहिजे. ओके, आता याच्यानंतर हा इंडेंटेशनचा रूल झाला. ओके, आता आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट बघायचे आहेत. ओके, कंडिशनल स्टेटमेंट, तर एल्स इफ ग्रेड सिस्टम बघायचं आहे. ओके, आपण काय बघतोय, ज्युपिटर नोटबुक मध्ये एक स्पेशालिटी आहे, ते तुम्हाला सांगायचं राहिलं. ओके, इथं कोड ऑप्शन आहे, इथं 3 डॉट मध्ये क्लिक केल्यानंतर इथं कोड ऑप्शन आहे, त्याला हटवून तुम्ही मार्कडाऊन सिलेक्ट केला तर इथं हेडर देऊ शकता. मी काय करतोय, एक हॅश देऊन काय म्हणतोय, कंडिशनल स्टेटमेंट. ओके, थोडक्यात काय, इफ else if. ओके, हा काय झाला, हेडर क्रिएट झाला. आता आपल्याला इफ एल्स इफ बघायचं आहे. आता तुम्हीच सांगायचं आहे मला, आपल्याला काय करायचं आहे, ग्रेड सिस्टम करायचं आहे. युजर कडनं मार्क्स एंटर करून घ्यायचे आहेत स्टुडंटचे, ठीक आहे. आणि जर त्याला मार्क जर 70 आणि 80च्या दरम्यान असतील तर बी ग्रेड, 80च्या वर असतील तर ए ग्रेड, 60 ते 70च्या दरम्यान असतील तर सी ग्रेड. ओके, आणि जर 40 आणि 60च्या दरम्यान असेल तर नुसतं पास. असा आपल्याला एक सिस्टम बनवायची आहे. काय करता येईल सांगा?
राईट, A इज इक्वल टू इनपुट एंटर मार्क्स. नेक्स्ट. याच्या पुढं याला इंट मध्ये कन्वर्ट करावं लागणार का नाही? हा, इंट, इथं डबल कोट राहिलेला आहे. ओके. हा, नेक्स्ट. याच्या पुढे काय करायला पाहिजे? मिस बाय याच्या पुढे काय करायला पाहिजे? आपण काय केलं, आता ह्याला ए न नाव देता मी काय करतो, याला मार्क्स असं नाव देऊया, जरा स्पेसिफिक नाव देऊया. मार्क्स. ओके. मिस बाय याच्यानंतर काय करावं लागणार आपल्याला? आपण मार्क एंटर करून घेतले युजर कडून. आता आपल्याला चेक करायचं आहे की मार्क जर 80 ते 90च्या दरम्यान असतील किंवा 80च्या वर असतील तर ए ग्रेड, 71 ते 79 असतील, 71 ते 80 असतील तर बी ग्रेड, 80च्या वर असतील तर ए ग्रेड, 61 ते 70 असतील तर सी ग्रेड, असं आपल्याला मार्किंग सिस्टीम बनवायची आहे. काय करायला पाहिजे? इफ मार्क्स ग्रेटर दॅन 81 ब्लॉक स्टार्ट, मी काय करतोय, प्रिंट ए ग्रेड. ओके. आता नेक्स्ट काय करायचं? आता 71 ते 80 साठी मला बी ग्रेड प्रिंट करायचं आहे. काय करणार? हा, एलसीफ ची कन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे. काय करणार आहे? इफ 81च्या वर मार्क असतील तर ए प्रिंट कर. ओके. जर नसतील तर मग मी काय करणार? एल्स इफ आणि इथं पण कंडिशन द्यायची आहे. आता इथं कंडिशन तुम्ही 2 कंडिशन देऊ शकता. कशा द्यायच्या बघा. आपल्याला काय करायचं आहे? मार्क्स बी ग्रेड कधी येणार आहे? कधी येणार आहे? 71 पेक्षा जास्त असेल आणि 81 पेक्षा कमी असेल तर. मग मी कसं करतो? इफ मार्क्स if marks are greater than 70 and मगाशी जे आपण मेंबरशिप ऑपरेटर बघितलं होतं and सॉरी लॉजिकल हे बघितलं होतं आपण, लॉजिकल ऑपरेटर and, त्यातला and वापरायचा आहे. and अजून आपल्याला काय करायचं आहे? मार्क्स आर लेस दॅन काय आहे? 81, तर मला काय करायचं आहे? प्रिंट करायचं आहे बी ग्रेड. कन्सेप्ट समजते का बघा? कन्सेप्ट समजते का बघा? काय आहे? मार्क्स 70 पेक्षा जास्त असतील आणि 81 पेक्षा कमी असतील, ओके, तर मला काय कर? बी ग्रेड प्रिंट कर. ओके. आता एवढाच प्रोग्राम मी रन करून दाखवतो. ओके. एल्स इफ. ओके. पायथॉन मध्ये एल्स साठी काय आहे? एलिफ वापरतो आपण. ओके. युजर कडनं व्हॅल्यू विचारली, मी काय म्हणतो? 75. एंटर. बघा बी ग्रेड आला. 70 आणि 81 च्या मध्ये व्हॅल्यू आहे तर बी ग्रेड प्रिंट केला. हा, एल इफ मार्क्स ग्रेटर दॅन 60 येणार आहे. ओके. ग्रेटर दॅन 60 अँड मार्क्स 71. 70 आणि इथे लक्षात घ्या, आपण 61 आणि 70 च्या ऐवजी 71 आणि 60 का घेतोय? कारण ग्रेटर दॅन 60 म्हणजे 61 पासून सुरू होणार आणि लेस दॅन 71 म्हणजे 70 पर्यंत जाणार, म्हणजे 61 ते 70 आपली रेंज येणार. तर प्रिंट काय कर? प्रिंट सी ग्रेड प्रिंट कर. एंटर मार्क्स. आता मी जर म्हटलं 65 तर सी ग्रेड प्रिंट होणार. ओके. तर हे झालंय एलिफ ची कन्सेप्ट. ओके. इफ एलिफ कसं वापरायचं? एलसिफ ला आपण एलिफ वापरतो. ओके. आता तुमच्यासाठी टास्क आहे. ओके.
let me share my screen. Let me show my paper. आपण युनिट, तुमच्या घरामध्ये जे लाईट बिल येतं, युनिट एंटर करून घ्यायचे आहेत. ओके, युनिट एंटर करून घ्यायचे आहेत. कोणाकडून? युजर कडून. मी काय म्हणतो, युनिट इज इक्वल टू इंट इनपुट काय असेल तर एंटर युनिट्स, जेवढे युनिट असतील तेवढे. ओके, जर युनिट जर काय असतील 100 पेक्षा जास्त असतील, ग्रेटर दॅन युनिट्स आर ग्रेटर दॅन 100 असतील, तर काय करायचंय तुम्हाला, बिल मल्टिप्लाइड बाय काय करायचे, 5 मल्टिप्लाइड बाय 5. युनिट जर ग्रेटर दॅन 100 आणि लेस दॅन 200 असतील, म्हणजे 100 आणि 200च्या मध्ये असतील, तर ह्या युनिटला मल्टिप्लाइड बाय करायचं आहे 10 ने. सेम 201 ते 300च्या दरम्यान जर असेल युनिट तुमचे, तर त्याला मल्टिप्लाय करायचा, युनिटला मल्टिप्लाय करायचा आहे 20 ने. ओके, आणि तुम्हाला प्रिंट काय करायचं आहे, याचं बिल कसं करणार आहे समजलं तुम्हाला. काय करायचं, युजर कडनं व्हॅल्यू एंटर करून घ्यायची, युनिट नाव दिलं त्याला आपण चेक करायचं इफ मध्ये, जर 100 पेक्षा जास्त असेल, 100 आणि 200च्या मध्ये असेल, सॉरी 0 ते 100च्या मध्ये असेल, तर त्याला युनिट मल्टिप्लाइड बाय 5 करायचं. एलिफ मध्ये काय टाकायचं, युनिट्स आर लेस दॅन 100 अँड युनिट आर लेस दॅन 200 अँड ग्रेटर दॅन 100 असतील तर युनिट मल्टिप्लाइड बाय 10. ओके, सेम वे जर युनिट्स 201 आणि 300च्या मध्ये असतील, एलिफ मध्ये टाकायचं, मल्टिप्लाइड बाय 20 करायचं, त्याच्यामध्ये प्रिंट टाकायचं. ओके, चालेल, हे ट्राय करा. नाही आले तर आपण उद्याने एक्सप्लेन करणार आहोत. सेम वे आपण जाणार आहोत आणि आपण इथं थांबूया. कुणाच्या काही शंका वगैरे असतील तर विचारू शकताय.